श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे रक्षाबंधन, तसेच उद्या नारळी पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधन सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची, यशाची आणि सुरक्षिततेची प्रार्थना करतात. त्याला उत्तम आयुष्य लाभो अशी मनोकामना करतात. त्याच वेळी भाऊ देखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिला आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतात. यंदा श्रावण पौर्णिमा शुक्रवारी 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होत असून शनिवारी 9 ऑगस्टला दुपारी 1:24 ही समाप्त होणार आहे. तर आपल्याला श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हे शनिवारी साजरे करायचे आहे, कारण की उदय तिथीनुसार आपण शनिवारी रक्षाबंधन साजरे करावे. तसेच ही तिथी सूर्याने देखील बघितलेली आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे त्याचे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजारपण दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. शक्यतो तरी सकाळी 4 ते 5 दरम्यान अंघोळ करण्याचा प्रयत्न करा आणि या वेळेमध्ये जर शक्य नसेल तर कमीत कमी सकाळी 7च्या अगोदर तरी या दिवशी तुम्ही अंघोळ करा, कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू या दिवशी आवर्जून टाकायच्या आहे. या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. तसेच आपल्याला अष्टलक्ष्मी देखील उंबरठ्यावरती काढायची आहे. पहिल्यांदा उंबरठ्याचं लेपन करावं. हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे, तसेच दालचिनी पावडर देखील टाकायची आहे. एक भीमसेनी कापराची वडी कुस्करून टाकायची आहे आणि याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता ही येत असते. आता अष्टलक्ष्मी काढायची आहे. आता अष्टलक्ष्मी म्हणजे आपल्याला 8 कुंकवाची रेषा या ओढायची आहे किंवा 8 कुंकवाची बोटं ही आपल्याला काढायची आहे. तर त्यासाठी थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि आपण 8 रेषा ओढायच्या. 8 रेषा ओढताना आपण 8 लक्ष्मींची नावं घ्यायची आहे. अष्टलक्ष्मी म्हणजे देवीची 8 रूपे. ही 8 रूपे समृद्धी, आनंद आणि यशाच्या विविध पैलूंशी संबंधित आहे. प्रत्येक रूपाचे स्वतःचे महत्त्व आहे आणि ती वेगवेगळ्या प्रकारे पूजली जाते. पहिली आदिलक्ष्मी, आदिशक्ती किंवा मूळलक्ष्मी. दुसरी धनलक्ष्मी, संपत्ती आणि भौतिक समृद्धीची देवी. तिसरी धान्यलक्ष्मी, धान्याची देवी, अन्न आणि अन्नाची समृद्धी. चौथी गजलक्ष्मी, हत्तींसोबतची लक्ष्मी जी सामर्थ्य आणि समृद्धी दर्शवते. 5वी संतान लक्ष्मी, संततीची देवी, कुटुंबात मुलांची समृद्धी तसेच मुलांचे रक्षण करणारी ही देवी. त्यानंतरची 6वी वीरलक्ष्मी, धैर्य आणि शौर्याची देवी. 7वी विजयलक्ष्मी, विजयाची देवी, यश आणि विजयाची देवता. 8वी विद्यालक्ष्मी, ज्ञानाची देवी, जी आपल्या मुलांची प्रगती करत असते, अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा. त्यामुळे अष्टलक्ष्मी म्हणजेच 8 रेषा आपण आपल्या उंबरठ्यावरती आवर्जून ओढायच्याच आहे. आता या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे. आता अंघोळीचं पाणी अगदी तुम्ही गरम घ्या किंवा गार घ्या, तुम्हाला जसे वाटत असेल तसं पाणी घ्यायचं आहे. प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे. तसेच तुमची लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल किंवा अगदी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नसेल, आपण कोणतंही काम हाती घ्या, त्या कामामध्ये खूप अडचणी, अडथळे येतात, तेव्हा ते काम कुठेतरी पार पडतं. किंवा आपण पूजा सेवा करून देखील माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. जसे आपण दिवाळी असते, लक्ष्मीपूजन असतं, तेव्हा आपल्या शरीराला उठणं लावत असतो, त्याच पद्धतीने या दिवशी देखील आपण हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे आपण आपल्या शरीराला लावायचं आहे, त्वचेला लावायचं आहे.
आहे, यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते। तुम्ही हा देखील उपाय करू शकता। तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायची आहे, तर त्यामध्ये पहिली वस्तू आहे म्हणजे गंगाजल। पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आवर्जून टाकावं। जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजल हे सहज मिळून जाईल। त्यानंतर चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते, त्यामुळे चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे। तसेच थोडंसं कच्चं दूध देखील टाकायचं आहे। पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून कच्चं दूध टाकावं, यामुळे आपला चंद्र हा बळकट होत असतो। नंतरची चौथी वस्तू आहे तर ती म्हणजे आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पितरांना समर्पित आहे, यामुळे आपला कालसर्प दोष हा दूर होत असतो। नंतर आपण गुलाबजल टाकायचं आहे किंवा कोणतंही सुगंधी द्रव्य तुम्ही टाकायचं आहे, यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते। तसेच आपला शुक्र हा देखील बलवान होत असतो आणि हे जर ग्रह आपले बलवान बळकट असतील तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही। त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आपण आवर्जून टाकायच्याच आहे। तसेच तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर पंचगव्य देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी, यामुळे देखील आपली शुद्धी होत असते, नकारात्मकता ही निघून जात असते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा सेवा करतो तर ती पूजा सेवा नक्कीच फलदायी ही ठरत असते। आता यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे नकारात्मकता दूर होण्याचं काम होत असतं। तसेच त्याचे आयुर्वेदिक देखील फायदे नक्कीच आहे, तर ते ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल। तर मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो, केसांमधील कीटाणू नष्ट होण्यासोबतच याने डॅन्ड्रफही दूर होतात, केसांना नवी चमक मिळते। मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं। रोज या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल। मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम सारखे मिनरल्स असतात, हे त्वचेच्या छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात, याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो। मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने थकवा आणि तणाव दूर होतो, याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते। मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो। तसेच आपण जेव्हा प्रवास करून येत असतो किंवा अगदी आपण खूप दमलेला असतो तेव्हा देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो, यामुळे आपला जो काही थकवा आहे तर तो दूर होत असतो। त्यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून मीठ हे टाकायचं आहे, यामुळे नकारात्मकता नक्कीच दूर होईल व ते आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं आहे। अगदी जरी रोज तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकणं शक्य असेल तर रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाका। बघा, नकारात्मकता दूर तर होईलच पण आरोग्य देखील आपले सुधारेल। नंतर आता शेवटची वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर ते म्हणजे तुळशीची वाळलेली काडी किंवा अगदी तुळशी पत्र टाकलं तरी पण चालेल, यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। आता अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील तितकेच गरजेचं आहे, तरच आपण या वस्तू टाकल्याचा फायदा होईल आणि त्याचे फळ हे आपल्याला पाहिजे तसे मिळेल। तर आपण एका मंत्राचा जप करायचा आहे। गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधिं कुरु। आपण हा मंत्र म्हणायचा आहे। तुमच्या मुलांना जरी हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असता तेव्हा तुम्ही जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल, यामुळे आपल्याला पुण्यफळ मिळेल। तसेच पितृदोष, वास्तुदोष, ज्या काही अडचणी, अडथळे, संकटे आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होईल। तसेच ज्या पण व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे येतात, मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे, अशा समस्या असतील तर त्या व्यक्तीने रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकायचे आहे आणि मध टाकल्यानंतर या मंत्राचा जप करायचा आहे। यामुळे नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे हे दूर होण्यास मदत होत असते। आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। तुम्ही अगदी लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग हा वर्ज्य करत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।